जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. तर तुम्ही जसं म्हटलं होतं तसं आज आपण अं, धातूंचा अभ्यास केला. धातूंचा अभ्यास करणार आहोत. हं. तुम्हाला माझा स्क्रीन दिसतोय का? हो, दिसते. हं. तर एक मिनिट थांबूया आपण, अजून कोणाला यायचं असेल तर, जॉईन होणारे असतील तर. हं. ठीक आहे, मला वाटतं आलेत आता. 2 मिनिटं झाले. तर आपण धातू म्हणजे बालबोध पासून आपण धातू शिकत आलेलो आहोत. आणि जसे आहे तसे पाठ करत गेलो आपण. पठ पठती, क्रू करोती, बरोबर. हम्म. क्रीणाती, वगैरे वगैरे. पण आणि जेव्हा तुमची प्रश्न आली किंवा हे असं कसं का असं का, आपण थोडक्यात समाधान केलं, हे आहे असं आहे, नाही का. पठ पठती हो. होतं, लिख लिखती होतं. हा, पण क्रू करोती होतो. क्रू कृती होत नाही, नाही का असं. बरोबर. पण आता कोविड मध्ये आपण आहोत, तर थोडस त्याच्या मागचं, अगदी सगळं नव्हे, पण काही प्रमाणात त्याच्या मागचं तर्क किंवा त्याच्या मागचं लॉजिक ज्याला आपण म्हणतो, ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. हम्म. आणि त्याच्याच करता तुम्हाला अभ्यासक्रमांमध्ये दशमगण, प्रथमगण, द्वितीय गण, चतुर्थ गण, वगैरे वगैरे दिलेलं आहे. नंतर प्रवेशपासूनच आपण विद्यार्थ, आज्ञार्थी. आज्ञार्थी तर बालबोधमध्येच होतं. हम्म. भविष्यकाळ, भूतकाळ, अनद्यतन, वगैरे वगैरे शब्द आपण असे म्हणजे सिलेक्टिव्हली शिकलो तेव्हा तेव्हा, जशी गरज लागेल तशी. पण आता एक आपण सम्यक दृष्टीने त्याचं कसा तो पसारा आहे तो जरा बघूया. हा. तर एक आपण बघितलेलं आहे आता की धातूंचे 10 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे, धातूंचं सगळ्या. त्याला काय म्हणतात? गण म्हणतात. 10 प्रकारातला, 10 प्रकारांमध्ये जे वर्गीकरण आहे त्याला. आता आपण पहिल्यांदा सगळ्या गणांचं आधी काय काय आहे, गण म्हणजे काय, आणि त्यातले सगळ्यात लोकप्रिय असे धातू कुठले त्या त्या गणातले. तर एक बघूया आज. तर पहिला आहे प्रथम गण, ज्याला म्हटलं जातं भ्वादिगण. भ्वादिगण म्हणजे काय? भू अधिक आदी. भू आणि भू वगैरे, आदी म्हणजे वगैरे. तर भ्वादिगण म्हणजे काय? भू वगैरे. तर त्याच्यात कुठले धातू असतात? भू, खाद, पठ, वगैरे वगैरे. हम्म. आता पुढचा बघूया, द्वितीय गण. एक काम करूया, याचं थोडं वैशिष्ट्य पण बघूया या पहिल्या गणाचं, आणि मग परत मागे यायला नको आपल्याला. तर याला जो म्हणजे ज्याला तिगंत प्रत्यय म्हणतात ना, तिगंत प्रत्यय म्हणजे काय? शेवटी ती, तहा, अंती, तो जो प्रत्यय असतो ना, त्याला ती म्हणून तो तिगंत प्रत्यय म्हणतात. बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं, त्या सगळ्या प्रत्ययांमध्ये त्याला म्हटलं जातं की शप प्रत्यय लागतो याला, म्हणजे शब्द. हा. तर शप म्हणजे काय? तर अ, त्या शप मधलं फक्त अ राहतो, बाकी श जातं आणि प जातं. म्हणजे थोडक्यात काय? अ, भू, अ, भवती. खाद, खादती. पठ, पठती. ज्याला फक्त अ लागतं आणि मग पुढचा ती, तहा, अंती. पठ, पठती. हा. मग नंतर पठ, अ, पठ, तहा, पठंती, पठसी, पठथहा, पठथ, असं सगळं अ अ अ अ लागून मग पुढचं जो तिगंत प्रत्यय जो लागतो. बरोबर. तर या गणामध्ये फक्त अप्रत्यय लागतो. हम्म. समजलंय प्रथम गणाचं वैशिष्ट्य. या गणात जे धातू येतात हे सगळे असे लागतात. लिख पण त्याच्यातच मग येईल. भूचं भावार्थी कसं सर? कारण त्याचा अ अ कुठे आला? ऍड अ, ब ला ऍड झालं आणि मग ती लागलं, हा, बरोबर ना? बरोबर. भूला अ लागलं म्हणजे मला नाही भव कळलं. झालं. उला, उला अ लागून व अव झालं त्याचं. हा. भू,
उ अ अधिक भव असं झालं ते. ठीक आहे, सध्या तुम्ही समजून घ्या सध्या. कारण मी तुम्हाला ते सुरुवातीलाच सांगतो की यातनं तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं मिळतीलच असं नाही. कारण हे आता भूचं भव कसं झालं वगैरे ती पाणिनीची सूत्र आहेत त्याच्याकरता. तेवढा आपल्याला अभ्यास अपेक्षित पण नाहीये आणि सध्या गरज पण नाहीये. बरोबर. पण त्यामुळे सध्या जेवढं थोडंसं लॉजिक आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता पुढचा द्वितीय गण, त्याला म्हणतात अदादी गण. अद आदी. अद म्हणजे काय? त्याचा पहिला धातू आहे याच्यातला अद. अद अत्ती. म्हणजे त्याला प्रत्यय लागतच नाही, म्हणून त्याला लुक म्हणतात. लुक म्हणजे शून्य. म्हणजे प्रत्यय न लागताच तो चालतो. तर कसं अद अत्ती, वच वक्ती, हन हंती, असं. समजलं? तर त्यामुळे हे असे म्हणजे द्वितीय गण जो आहे ना, त्याला काही प्रत्ययच लागत नाही, म्हणून त्याला लुक प्रत्यय म्हणतात, शून्य प्रत्यय असं. अर्थात ते च त होतं, कारण तो संधीचा आपला नियम आहे ना, च्या समोर त आलं तर तो होतो, म्हणून त्याचं अत्ती होतं. हम्म, बरोबर. अच्या समोर स आलं तर परत अत्सी होतं असं. हम्म. अच्या समोर अंती आलं तर अदंती होतं. हम्म, असं. तर असे द्वितीय गणाची ही विशेषता आहे. आता तिसरा गण, तृतीय गण ज्याला म्हणतात, तो जुहोत्यादी गण म्हणतात त्याला. जुहोती म्हणजे काय? मूळ धातू आहे त्याचा हू. हम्म. पण याच्यात काय होतं, त्याला म्हटलं जातं की त्याचा प्रत्यय आहे श्लू. पण श्लू म्हणजे काय? तर श्लू म्हणजे त्याचं डबल होतो तो, म्हणजे एक लोपही होतो त्याचा. आणि डबल होतो, म्हणजे हूच जू होती. आता ते जग हूच डबल होती होत नाही, जुहोती होत. तसंच ज हा ज जहाती, असं जुहोती जहाती असं डबल डबल हे होत. तिसरा जो चौथा जो गण आहे तो आहे दिवादी गण. त्याचा पहिला धातू आहे दिव. दिव्यती. नृत्यती, विद्यती. तर याच्यामध्ये ना प्रत्यय जो आहे तो शन. प्रत्यय म्हणण्यापेक्षा त्याला विकरण म्हणतात, प्रत्यय नाही. विकरण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. काय बदल होतो प्रत्यय लागण्याआधी, त्याला म्हटलं जातं विकरण. हा. तर तर शंचा शही जातो, नाही जातो, य लागतो. तसं दिवती होत नाही, दिव्यती होतो. नृत नृत नृतती होत नाही, विधती होत नाही, विद्यते असं होत. हा. नंतर पाचवा गण आहे स्वादिगण. तर म्हणजे सर स्वादिगण चौथ्या गणात य प्रत्यय लागतो का? य प्रत्यय लागतो सगळ्या. हा. पण यातला य म्हणजे प्रत्यय आणि 10व्या गणातला य प्रत्यय वेगळा आहे. हं, तो समजून घ्या. सहाव्यात अय आहे ना? हा. तेच म्हणजे म्हणूनच तेच मी सांगितलं की यातला य आणि त्यातला य वेगळा आहे असं. तर आता पंचमगण, तर याच्यात स्वादिगण. हा. आप, हा, श्रू. तर इथं ना श्नू प्रत्यय लागतो. पण श्नू म्हणजे काय? श चाललं जातं, फक्त नू लागतो. आणि कधी त्या नूचं नो पण होतं. आता स्वादिगण सुनोती किंवा शृणोती. हा. आप आपनोती. नोती किंवा असा म्हणजे नूचं नोच होतो बहुतेक वेळा. तर हा असा प्रत्यय लागतो त्याला. हम्म. नंतर पुढचा गण आहे तो तुदादी गण. तुद म्हणजे तुडवणे अक्षरशः. हा. तर त्याला परत अच प्रत्यय लागतो, म्हणजे विकरण जे लागतं ते अच लागतं. तुदती, नुदती असं. त्याला तुदादिगण म्हणतात. सातवा गण आहे रुधादिगण. रुध. तर रुधच रुद्धती, ऋणधी. तर मध्ये याला प्रत्यय न, त्यामुळे न लागतो मध्ये, न लागतो मध्ये. पण तो न फार विचित्र पद्धतीने लागतो, त्यामुळे ते त्याचं लॉजिक जे आहे ना ते फार कठीण आहे. रुंधती, ऋणधी, रुंधे, हा, रुंधते असं. म्हणजे तो मध्येच घुसतो, शेवटी नाही लागत ते विकरण. रुध मध्ये तो न मध्ये येतो असं. हा. तसं. हम्म, तसं आहे. नंतर तनादी सर खूपच घाई होते हो.
नाही नाही, हे काय माहितीये, आपल्याला यात काही फार पीएचडी करायची नाहीये. हे वरवरच समजून घ्यायचंय आपल्याला. हा, तुम्ही फक्त याचा कन्सेप्ट लक्षात घ्या. फार अगदी त्यातला अगदी खूप बारकावे जे आहेत ना, ते आपल्याला समजून घ्यायचे नाहीयेत आणि त्याची गरज पण नाहीये. पण एक ज्याला आपण ओव्हरव्ह्यू म्हणतो ना, हा आपण फक्त बघतोय. हा, आता आठवा गण तनादी, तन तन धातू आहे. तर हा, तर त्या तन धातूमध्ये विकरण जे होतं उ. हा, पण त्या ऊच परत ओच होतं, म्हणजे तनोती, करोती, हा वगैरे असं ओ. हा, जे सगळ्यात होत नाही बघा, पठतीमध्ये ओ येत नाही, पण करोतीमध्ये ओ येतो. तनोतीमध्ये ओ येतो. ते ऊच ओ होतं. नवम गण जो आहे त्याला क्रियादी गण म्हणतात. क्री धातू याचा क्री. क्रीणाती, जानाती, प्रीणाती. तर येतात श्ना. विकरण काय होतं? श्ना. पण स्नामधलं ना श जातो आणि ना लागतो. म्हणजे क्री धातूचं क्रीणाती, हा, ज्ञा, जानाती, प्रीणाती, असं ना 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 असं लागतो त्याच. हा, नंतर दशमगणामध्ये निच, त्याला प्रत्ययाचं नावच मुळी निच आहे. निच. हा, तर निच मधलं काय होतं? न जातं आणि च पण जातं आणि ह्रस्व ई शिल्लक राहतो आणि मग चुर ई. तर चुरय ईच नॉर्मली तर अय होतो. इय, इय. हा, त्यामुळे चुर चोरयती. हा, नंतर गणयती. पालयती. असं लाल लालयती असं. हा, तर तसं ते नीच, त्याला म्हणतात नीच प्रत्यय लागतो. तर नीच प्रत्ययाची विशेषता अशी आहे की प्रेरक रूप करताना सुद्धा हा नीच प्रत्यय लागतो. त्यामुळे नीच प्रत्यय दशमगणाला मूलभूत म्हणजे सगळ्यांनाच लागतो. पण याच्याशिवाय बाकीच्या गणांमध्ये म्हणजे जे जे धातू या गणात नाही आहेत त्यांना सुद्धा कधी कधी नीच प्रत्यय लागतो. पण तो नीच प्रत्यय प्रेरक रूप करण्यासाठी लागतो. म्हणजे कसं? पठती, पाठयती. लिखती, लेखयती. समजलं? पाठयती म्हणजे शिकवतो. हा, आपल्याला प्रारंभामध्ये की प्रवेशमध्ये झालं होतं मला वाटतं, की कोण शिकवतो तुम्हाला? तर मुख्या मुख्याध्यापक हा तू पाठयती, असं नाही का? तर तसं पाठयती म्हणजे त्या पठ धातूला नीच प्रत्यय का लागला? अय. अय जो प्रत्यय तो अय नाही, त्याला खरं त्याचं शास्त्रीय नाव आहे नीच प्रत्यय. हा, तर अशा रीतीने हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन अय असं होतं, पण तो प्रत्यय नीच. तर आता हे सगळ्या 10 गणाचं तुम्हाला अगदी वरवर, खूप खोलात नाही, पण फरक कळला का की या 10 गणांचं वर्गीकरण असं का केलेलं आहे? कारण धातू तर कुठल्या गणात आहे. हा, उन्नती. ते ऍक्च्युली पाठयती जेव्हा होतं तेव्हा तो दशम गणातला नाहीये ना, ते नीच परत त्याच असतं ना. नाही नाही, तो तो इट दशम गणातला नसतोच. पण त्याला आपण नीच प्रत्यय लावून त्याचं प्रेरक रूप करतो. हा, हा, म्हणजे तो असं. टेक्निकली ते जरी ते लुक वाईज दशम गणातला आहे पण तो नाहीये दशम गणात. तो नसतो. हा, हा, बरोबर. आणि हा, चतुर्थ गण आणि दशम गण मध्ये फरक असा आहे की चतुर्थ गण मध्ये जोडाक्षर होऊन जातं यच, आणि हा, दशम बरोबर. गणात तो चार अक्षरी शब्द असतात मोस्टली. दशम गणातलेच सगळे चार अक्षरी आहेत, बाकी सगळ्या गणातले तीनच अक्षरी आहेत मोस्ट ऑफ द टाइम. हा, म्हणजे कसं आहे की चतुर्थ गणामध्ये डायरेक्ट य प्रत्यय आहे आणि त्याच्यात ई प्रत्यय आहे, पण तो अय होतो. अय. अय्य होत. हा, ओके. तो ई वर जोर दिल्याने अय होतो तो. आणि चतुर्थ गणात मात्र यच लागतो. त्यामुळे ते म्हणजे दिव्यती असं होतं ते. नृत्यती यच जोडाक्षर लाग. होत. हा, ते नॉर्मली असं य जोडाक्षर, कारण आपले सगळे धातू जे असतात त्यांचा पाय हलंत असतात, ते पाय तोडलेला असतो आणि त्याला य लागलं की ते व्य, त्य, हा, ध्य असं होतं. हं. ओके. सर तर इथे ते दिव्यती मधला दीर्घ दाखवलाय, तर हो बरोबर आहे तो? हो, तो बरोबर दिव्यती. आहे. हो हो, मग तो तो दी असा दीर्घ होतो म्हणजे इथे. तो दीर्घ होतो. तो दीर्घ होतो. हं. तेच मी जास्त खोलात जात नाहीये, कारण ते शिवाय ते आता जसं पठती, पाठयती म्हणजे तो आ का झाला, तर तेवढा आपण जायचं नाही. पण वरवर आपल्याला माहिती पाहिजे की विकरण कसं होतं, तर त्याच्याकरता एवढं माहिती आहे. हा, आता
दुसरं तुम्ही बघितलं असेल की हे 10 गण झाले. नंतर प्रत्येक म्हणजे आता प्रत्येक धातूचे 10 लटकार होतात. लकार ज्याला म्हणतात, लटकार नाही, लकार. तर लकार म्हणजे काय? तर हे ल का आलं? तर काळ, काल, काल मधला जो ल आहे, तो ल हा त्याचं म्हणजे ऍक्च्युअल काय दाखवतो म्हणून तो ल आला. काल मधला ल चा लटकार झाला, लट. हं? समजलं? तर आता हे म्हणजे जसे 10 गण आहेत तसे 10 लकार पण आहे. जसे इंग्लिशमध्ये पण तसे बरेच आहेत. नुसते प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स नाही आहे. पास्ट परफेक्ट आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. इंग्लिशमध्ये पण तसे 9 आहेतच, नाही का? तसं. तर आता आपण बघूया थोडक्यात त्याची पण एकदा उजळणी घेऊया की हे लटकार लकार काय काय आहेत ते. तर पहिला अगदी सोपा जो आहे तो लट. लट म्हणजे ल ला अ लागला की तो होतो त्याला लट म्हणतात. आणि तो आहे वर्तमान काळ. आणि बहुतेक सगळं आपण जे जास्तीत जास्त शिकतो ते वर्तमान काळातलं शिकतो, नाही का? वर्तमान काळात जगावं असं म्हणतात सगळेजण. तर तसं त्यामुळे वर्तमान काळातलं सगळं उपयोग जास्तीत जास्त होतो. तर त्याचं प्रत्यय पण आपल्याला माहिती आहे, ती ता ती सी था थ मी महा महा, बरोबर, परस्मै पदामध्ये. बरं, तर आता हा झाला पहिला लटकार. नंतर दुसरा आहे, ऍक्च्युली दुसरा नाहीये पण हा क्रम लक्षात ठेवायला थोडासा सोपा आहे म्हणून मी हा घेतला. हा, की अनद्यतन भूतकाळ. अनद्यतन म्हणजे जो कालपर्यंतच, काल काल आणि त्याच्या मागचं, त्याला म्हणतात अनअद्यतन. अद्यतन म्हणजे आज सकाळी झालेलं नाही, अद्य म्हणजे आज. तर आज आधी झालेलं नाही, तो भूतकाळ नाही. तर काल आणि त्याच्या आधी झालेलं याला सगळ्या म्हणतात अनद्यतन भूतकाळ. हम्म. तर नंतर तिसरा आहे अन सामान्य भविष्यकाळ. त्याला म्हणतात लूट. ते ल ला सगळं ना अ आ इ ई उ, हा, हे लागलेलं आहे. हा, आणि नंतर मग न वगैरे पण लागलेलं आहे. हा, तर आता हा जो तिसरा जो तो लूट म्हणजे ज्याला आपण म्हणतो भविष्यती. आता बघा आपण या भूधातूचं बघितलं ना आपण, भवती, अभवत आणि भविष्यती. म्हणजे हे 3 काळ आपण जास्तीत जास्त वापरतो म्हणून हे आधी वरती घेतले. हा, भवती, अभवत आणि भविष्यती, नाही का? तर हा जो सामान्य भविष्य काळ ज्याला म्हणतात, भविष्यती, करिष्यती, हा, पठिष्यती वगैरे वगैरे, पास्यती वगैरे वगैरे, तर तो सध्या त्याला काय म्हटलं जातं? सामान्य भविष्य काळ. म्हणजे याला काही म्हणजे याला ना अगदी टेक्निकली म्हणायचं झालं तर त्याला विशिष्ट म्हणजे मी काल असं केलं, सॉरी काल नाही, मी उद्या असं करणार आहे, परवा असं करणार आहे, तेव्हा हा भविष्यकाळ वापरला जात नव्हता पूर्वी. पण आता तेही कोणी एवढं पाळत नाही. हा, तर पण याला लक्षात घ्या, सामान्य भविष्यकाळ. नंतर चौथा जो आहे तो लोट. लोट हा शब्द वेगळा आहे, म्हणजे त्यामुळे लक्षात ठेवायलाही सोपा आहे. तर अनुज्ञा किंवा आज्ञा. हा, कुरु, हा, पठ, कुरु, धाव, हे सगळे लोटकार आहेत. हा, नंतर पाचवा आहे विधिलिंकार. हम्म, जसं म्हणजे विधिलिंकार म्हणजे ज्याला आपण म्हणजे व्हावे असं जे होतं ना आपण, असं व्हायला हवं, पैसा चाहिये वगैरे, तर त्याला म्हणतात विधिलिंकार. म्हणजे काय, अशी माझी इच्छा आहे की, आणि बऱ्याचदा कधी कधी हा म्हणजे विशेषतः गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये म्हणजे अशी आज्ञा दिली जात नाही मिलिटरी सारखी, पण त्यांनी असं व्हावे अशी जे इच्छा व्यक्त केली असते म्हणजे ती आज्ञाच असते, नाही का? तर त्या अर्थाने विधिलिंकार हा कधी कधी जवळपास आज्ञार्थी सारखाच म्हणजे लोटकारासारखा वापरला जातो. पण लोटकारामध्ये विशिष्ट आज्ञाच असते, एक्सप्लिसिट मिलिटरी सारखी. तसं विधिलिंग मध्ये नसतं. नंतर पुढचा आहे लिट. तर लिट म्हणजे परोक्ष भूतकाळ. तर परोक्ष म्हणजे काय?
तर जो आपल्या समोर झाला नाही, म्हणजे अगदी पुराण काळात, हं, त्याला म्हणतात परोक्ष काळ. जसं वच उवाच, हा, भू बभूव, हा, असं जे होतं, तर त्याला म्हणतात अं, की खूप पूर्वी, म्हणजे पूर्वी म्हणजे कोणाला माहिती नाही, असं मी ऐकिवात आहे असं. मी बघितलेलं नाही काय झालं ते. हा, नारद म्हणाला, नारद उवाच, नाही का. तर आपण बघितलंय का तुम्ही, आम्ही नाही, पण असं लिहिलंय म्हणून आपण वाचतो असं. हं. नंतर तर इथे प्रश्न आहे सर, हाच जरा थोडासा अवघड आहे त्यातल्या त्यात, कारण बाकी आतापर्यंत पाहिलेला कसा शेवटी त्याचा हे लागला ना. तर इथे कसं होतं ना, भवचा ब भूव झालाय, तर ते कसं लक्षात ठेवायचं? म्हणजे सगळे तर काय आम्ही पाठ नाही करू शकणार, मग हा काय पहिले आलं पाहिजे ते कसं नाही लक्षात आता, ठेवणार? नाही नाही याचं हे, आता तुम्ही पुढे जाऊ आपण, आणि तुम्ही हम्म, बघाल की ती रूप अशी, म्हणजे काय, त्याला नियम आहेत, पण ते नियम एवढे किचकट आहेत पाणिनीचे, की त्याच्यापेक्षा ते लक्षात ठेवणं, हा, हेच हम्म, सोयीचं आहे. म्हणजे तू म्हटलंस ते बरोबर आहे. हे खूप म्हणजे आता पुढे पुढे पहा ना, जिहुवान चके, हा, हम्म, जिहुवान चकृषे, वगैरे वगैरे, असे फार अत्यंत कॉम्प्लिकेटेड, दिदी दिदी विव हम्म, आहे, दिदी विव, हम्म. असे, हा, ते कॉम्प्लिकेटेड होत जातात, ते खरं आहे. हं. पण ते नाही, आणि हे जर, आम्हाला आलं तर त्याचा गेस मारणं तर पर्यंत जमू शकेल, पण असं लिहा म्हटलं तर तो काय लिहायचा, तो तो अगदी प्रॉब्लेम होऊ अगदी, शकेल. नाही पण हे कसं आहे ना, आता आपल्याला मराठी भाषेतही असं बरंच आहे, पण आपल्याला ती एवढी सवय झाली आहे ना, हा, त्यामुळे आपल्याला उदाहरणार्थ म्हणू, म्हणू या शब्दाचं कुठलं रूप आहे, नाही का. म्हणजे असं काही, बरोबर. नाही का, असे विचित्र, म्हणजे म्हणतो, म्हणाला, म्हणेन, हे सगळं इथपर्यंत ठीक आहे, पण म्हणू, हा, वगैरे असे, म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये असे विचित्र शब्द असतात, पण आपल्याला ते सवयीने आपण पुढे जातो बऱ्याचदा. मग प्रत्येक वेळेस आपण काही ग्रामरचे नियम लावत नाही असं. हा, बरं. तर पुढचं आता अनद्यतन भूतकाळ, सॉरी, अनद्यतन भविष्यकाळ, ज्याला लुट म्हणतात. हा, तर तो कसा आहे, अनद्यतन म्हणजे पुढे कधीतरी होईल, पण आता ते सामान्य भविष्यकाळ आणि अनद्यतन भविष्यकाळ, हा अनद्यतन माझ्या दृष्टीने तरी फारसा वापरला जात नाही. नॉर्मली आताच्या याच्यामध्ये लोक सामान्य भविष्यकाळच वापरला जातात. हम्म, असं, की अनअद्यतन म्हणजे आज नसलेला. पण आता बऱ्याचदा आपण भविष्यती म्हणजे ते फक्त आज संध्याकाळी जी गोष्ट होणार आहे त्याच्याकरता तो वापरणार, आणि मग नंतर मग भविता म्हणणार, असं होत नाही, भविष्यतीच म्हणणार आपण, नाही का, असं. तर हे, याचा उपयोगही मग कमी कमी होत जातो, मी जे म्हटलं ना. हा, नंतर आता आशीर्लिंकार. आशीर्लिंकार म्हणजे काय, की आशीर्वाद द्यायचा आहे. कुर्यात बटोर मंगलम, हा, कुर्यात सदा मंगलम, हा, तसं, म्हणजे तो आशीर्वाद आहे. त्या अर्थाने, म्हणजे विधिलिंग आणि आशीर्लिंग या दोन्ही इच्छा व्यक्त केलेल्या आहेत, पण विधिलिंग मध्ये नुसती इच्छा आहे, जनरल, आणि आशीर्लिंग मध्ये तो एक आशीर्वाद या अर्थाने तो दिलेला आहे, म्हणजे चांगली इच्छा. आशीर्वचन म्हणजे काय, काहीतरी शुभेच्छा ज्याला म्हणतात, त्या अर्थाने. हं? हा, नंतर लुंकार. लुंग म्हणजे परत हा सामान्य भूतकाळ. हा, तर हा परत म्हणजे फारसा वापरला जात नाही, लुंकार. हा, म्हणजे जसं अभवत आणि अभूत, हा, अभुवन, हा, तर हे कमीच वापरले जातात सामान्य भूतकाळाची. असं याला सामान्य म्हणजे, मला कधीचा प्रश्न आहे की याला सामान्य का म्हणतात. जसं सामान्य भविष्यकाळ भविष्यती आहे, तसा वास्तविक मग त्या दुसरा जो अनद्यतन भूतकाळ आहे, त्याला खरं सामान्यतन म्हणायला पाहिजे, अभवत वगैरेला, कारण जास्त तोच वापरला जातो. पण असं म्हणजे आहे, असं आहे, असं. नंतर सगळ्यात शेवटचा आहे तो लुम, हेतू मधभूत. हा, तर हे म्हणजे कसं, भविष्यकाळ आणि भूतकाळ यांचं कॉम्बिनेशन आहे. तू जर असं केलं तर मी असं करेल. हम्म. आता तू जर असं केलं, म्हणजे तू केलंयस का, नाही, म्हणजे तो भूतकाळ आहे का, नाही. तू जर असं केलं केलं मी म्हणतो ना, तर ते केलं या शब्दाचं काय हे आहे,
तर ते म्हणजे तू जर पुढे पुढे जर असं काही करणार असशील असं आपण म्हणतो. हा, तर तो जो आहे ना, तो करणार असशील किंवा केलं तर तू जर हे वाचलं तर तुला चांगले मार्क मिळतील असं. ते वाचलं, आता इथे वाचलं या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. म्हटलं तर तो भूतकाळ आहे, पण तो झालाय का? नाही, तो कंडिशनल भूतकाळ आहे किंवा भविष्यातला भूतकाळ आहे तो. समजलं ना? तर तसंच इथे हा जो हेतुमत भूतकाळ आहे ना, हा असाच आहे, कंडिशनल भूतकाळ. म्हणजे तू जर चांगला अभ्यास करशील तर तू चांगले मार्क मिळवशील. पण सगळं भविष्यातल्या गोष्टी, नाही का? तर तर तेव्हा हा हेतुमत भूत हा भविष्य काय, जसं म्हणूनच आता बघा इथे मग ते अभवत आणि भविष्यती याचं कॉम्बिनेशन करून अभविष्यत असं झालेलं आहे. म्हणजे लिटरली याच्यामध्ये म, भूतकाळाचा आणि भविष्य काळाचं कॉम्बिनेशन झालंय, अभविष्य, नाही का? अभविष्यम असं. हं? हम्म. म्हणजे ते म्हणजे याच पद्धतीने हे लक्षात ठेवायचं की हेतुमतभूत म्हणजे काय, की भविष्य काळात तुम्ही भूतकाळाचं काहीतरी गोष्ट झाली असं म्हणाल, त्यामुळे तुम्हाला भूतकाळाचं पण प्रत्यय लावणं आहे आणि भविष्य काळाचा पण प्रत्यय लावणं आहे. म्हणून ते दोन्ही प्रत्ययांचं इथं हायब्रिड होतं, कॉम्बिनेशन होतं. तर फ्युचर पास्ट झालं का? असं काही आहे इंग्लिशमध्ये फ्युचर पास्ट? असं काही नाहीये, पण तरी असा म्हणजे इंग्लिशमध्ये पण असं वापरलं जातं ना. पण ते त्याचं रूप वेगळं नसतं कधीच. इफ यू विल डू धिस, इफ यू विल डन धिस असं नाही होत कधी, नाही का? नाही का? बरोबर. हा, हो हो. मराठीत आहे, तू जर असं हम्म. करशील, नाही का, तू जर असं हा. केलं तर. हा, ऍक्च्युली हो केलं हो. तर, करशील म्हणजे परत भविष्य काय झालं, पण तू जर असं केलं, केलं या शब्दाचा काय हम्म. काळ आहे? हो. भूतकाळ झाला. केलास तर, तू जर का अभ्यास केलास तर चांगले मार्क मिळतील. हा, ते केला तरी ठीक आहे, पण केलं, तू हम्म. असं काम केलं, केलं या शब्दाला म्हणजे हे एकदम हो. टिपिकल, नाही का? म्हणजे केला, आयडिया. के हो हा, केला म्हणजे भूतकाळ झाला. पण तू हो. तू असं केलं तर, नाही का, तू हम्म. वाचलं तर हो. तर हा ऍक्च्युली मराठीत हम्म. असं विचित्र हो हे आहे, असा हो हो. हेतुमत. हा, ठीक करेक्ट आहे. करेक्ट. हा, तर हे आपण आता सगळे काय म्हणजे लकार बघितले 10 आणि 10 गण बघितले, बरोबर? आता आणि त्या गणांचं विकरण पण बघितलं. विकरण म्हणजे प्रत्यय लागण्याआधी त्याला जे एक विकरण म्हणजे विशेष क्रिया होते, हा, त्याच्यावरती. बदललं. हा, विकरण म्हणजे विशेष कृती. हा, म्हणून ते विकरण असं नाव आहे त्याचं. हा, आणि ते मग शप, लुक, शन, स्नू वगैरे वगैरे ते सगळे विकरण आहेत. हा, पण आता ते आपण नियमात जातोय. त्यामुळे ते नियम परत किती लक्षात ठेवायचे हा प्रश्न आहे, की नियमांवरती भरोसा ठेवायचा की स्मरणशक्ती आणि वापरण्यावरती भरोसा ठेवायचा, हा प्रश्न आहे. नंतर आता परत या 10 लकारांना प्रत्यय लागतात. तर प्रत्यय परत आपण बघितलं, एकूण परस्मैपदाचे पदाचे 9 प्रत्यय, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, आणि त्यात परत एकवचन, द्विवचन आणि बहुवचन, आणि तसंच आत्मनेपदाचे 9 प्रत्यय. बरोबर आहे? हा, तर कारण ते, इथे, अंते, से, इथे, द्वे, ई, आवय, आमय हे फक्त मी लटकाराच बोलतोय, बरोबर? पण मग हे जे प्रत्यय आहेत, तर हे प्रत्यय विकरण आणि मूळ धातू त्याच्यावर लागणार विकरण आणि त्याच्यावर लकारानुसार आणि पदानुसार परस्मैपद की आत्मनेपद आणि पुरुषानुसार आणि एकवचनानुसार त्याचं शेवटी क्रियापदाचं रूप बनणार. समजलं? आणि काय म्हणजे पण ना, हा, काय लकार पद ना, पुरुष वाचन. लकार हा. तर झालंच ना, लकार म्हणजेच काय ना. अजून लकारामध्ये अजून वेगळा काय नाही, 10 लकारांमध्ये काय येऊन गेले सगळे, नाही का? तर हम्म. पण आता याचं म्हणजे आता मी म्हणा एवढं सगळं आपण का समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, तर
ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना की देर इज सम मेथड इन मॅडनेस. तर याच्यात म्हणजे संस्कृतमध्ये हा जो काय, ज्याची उत्तर आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हती किंवा थोडीफार काहीतरी तर्क आपण लावला असेल, पण एक लक्षात येईल की हा मॅडनेस खूप कठीण आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पाणिनी किंवा सिद्धांत कौमुदी किंवा असं बघत नाही, तोपर्यंत याच्यात घुसणं आणि अर्धवट माहित ज्ञान हे नेहमी डेंजरस असतं, नाही का? आणि त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की आपल्या सगळ्या विद्याभवनच्या या पुस्तकांमध्ये कुठेही त्याचं लॉजिक समजवण्याचा प्रयत्न केलेला नाही, कटाक्षाने. फक्त एवढंच सांगितलं की दशम गणातले धातू असे चालतात, चतुर्थ गणातले असे चालतात, तृतीय गणातले असे चालतात. का? ते विकरण सुद्धा बोललेले नाहीत. इव्हन तुम्ही हे बघितलं असेल की प्रत्यय जे आहेत, ती ता अंती सी था थ तिगंत प्रत्यय, प्रत्यय सुद्धा तिथे शिकवले नाहीये. हम्म. कारण का? प्रत्यय आणि विकरण म्हणजे तुम्ही मग लॉजिक लावायला लागाल. लॉजिक लावायला लागलात की मग ते असं का तसं का, मग ते जसं तुम्ही म्हटलं इय कसं झालं वगैरे वगैरे, आणि जसं मग मनीषाने विचारलं तसं मग ते ऍक्च्युअल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, नाही का? तर ते अजून एक वेगळा विषय होतो. तर त्यामुळे पण देर इज स्टील सम मेथड इन मॅडनेस. ओके. त्यामुळे म्हणजे व्हेरिएबल्स, ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे त्याला समजेल मी काय म्हणतो ते, की जे जे म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स जे असतात ना, तर ते व्हेरिएबल्स कुठले इकडे, एक आहे धातू आणि त्याचा गण. गण काय ठरवतं? त्याचं विकरण ठरवतं. हम्म. म्हणून गण माहिती असायला पाहिजे, गणाने विकरण ठरेल. म्हणजे नंतर दुसरं, आपल्याला कुठल्या लकारात तो धातूंचा वापर करायचा आहे, मला आज्ञा द्यायची आहे की वर्तमान काय करायचं आहे, की आशीर्वाद द्यायचा आहे, की भविष्य काय करायचं बोलायचंय, भूतकाळ वगैरे वगैरे, त्यानुसार त्याचा लकार ठरेल. मग नंतर परस्मैपदे आणि आत्मनेपदी आपण बघितलं की ज्याच्यामध्ये त्या त्या क्रियेचा परिणाम हा माझ्यावरतीच, म्हणजे फळ मला मिळेल की इतरांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. तर इतरांना आणि सगळ्यांना मिळत असेल तर तो परस्मैपदात जाईल. पण मलाच त्याचं फळ मिळणार असेल, जसं पचती आणि पचते, तर तसं तेव्हा मग मला आत्मनेपदी रूप वापरायला पाहिजे. आणि मग त्यानंतर आलं कुठला पुरुष, कोणाविषयी आपण बोलतोय, स्वतःविषयी, समोरच्या विषयी, की समोर जो नाही अशा तिसऱ्या किंवा अनेक तिसऱ्या लोकांविषयी. हा. त्यामुळे त्यांनी प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष ठेवायचे. आणि नंतर मग ती व्यक्ती, कर्ता जो आहे तो एकच आहे, ते दोघं आहेत की ते तीन पेक्षा जास्त आहेत, तीन आणि तीन पेक्षा जास्त. यावरून त्याचं शेवटी ते तिगंत रूप, म्हणजे विकरणासहित तिगंत रूप होईल, आणि मग ते क्रियापदाचं रूप तयार होईल. आता तर आम्ही आणि म्हणजे मी पण उन्नतीने पण यांनी मेहनत घेतली, मी पण हे केलं. तर आम्ही अशी एक ना, आधी वर्ड डॉक्युमेंट मध्ये उन्नतीने बनवलं होतं, पण आम्ही हे हे कसं ट्रान्सफॉर्मेशन होत जातं, म्हणजे जसं भवती, अत्ती, जुहोती, दिव्यती, बघा तुम्ही, म्हणजे सगळे ते प्रत्यय सुनोती, तुदती, हा, ऋणधी, तनोती, म्हणजे पॅटर्न दिसतोय की प्रत्यय बदलत नाहीये. नाही, हा खूप प- छान हे आहे, म्हणजे हा छानच एक्सरसाइज आहे एका हा ह्याच्यामध्ये हा तर सगळी. आम्ही सगळं म्हणजे थोडस आपला आयटीचा एक्सपिरियन्स वापरून आम्ही इथे अप्लाय करून हे केलं, की ज्यांनी आपल्याला ऍटलिस्ट हे पॅटर्न लक्षात येईल, किंवा एका पॅटर्न मध्ये करेक्ट. सगळं असंच चालतं असं. मग आता लंग म्हणजे अभवत, आदत, अजुहोत, अधिव्यत. हा. पण आता इथे काही काही बदलतात, हा, सुयता, अतुदत, हा, अरुणत, हा, अतनोत, अक्रीडात, हा, अचोरयत. त्यावेळी हा पॅटर्न परत लक्षात आला बघा लंकारामध्ये. नंतर आता भविष्यती, तर म्हणजे आता जो होष्यती, देविष्यती, सोष्यती, तोत्स्यती, हा, रोत्स्यती, रुद्ध धातूचं रोत्स्यती होतं, तनिष्यती, हा, क्रीचं क्रेष्यती. हा. आता बघा तरुण, न धातू इथं लागत नाही बरं भविष्य काळात. हा. चोरयिष्यती, हा,
तर हे असं हम्म. म्हणजे तो पॅटर्न दिसतोय आपल्याला सगळीकडे. आणि बघाल तुम्ही की परस्मैपदी म्हणजे एकाच लकारामध्ये आत्मनेपदी आणि परस्मैपदींचा पॅटर्न पण जवळपास सारखा असतो. पण हम्म. लकार बदलला की ते परत मग खूप बदलत. हं. त्यामुळे हे तुम्ही जर असा, ज्याला कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणतात ना, तरी मी एक्सेल शीट तुम्हाला ग्रुपवरतीच टाकेल, ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा पीसी आहे. हा, पण हे ऑफकोर्स हे मोबाईल वरती दिसणारच नाही हे एवढं. खूप म्हणजे याचे हे आहेत हा कॉलम्स, पण कॉलम्स आणि रोज. पण तुम्हाला असं एक थोडं पॅटर्न लक्षात यावा म्हणून ही आम्ही एक्सेल शीट बनवली. आणि त्यावरनं आपल्याला लक्षात येईल, ऍटलिस्ट तो पॅटर्न लक्षात येईल. जे तुम्ही, आणि मला वाटतं की हेच तुमचं अपेक्षा होती ना, की हे नक्की काय आहे, हे गण म्हणजे बरोबर. काय आणि हा. तर हे काही हम्म. प्रमाणात समजवण्याचा किंवा एक हम्म. आराखडा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि असं म्हणजे मला तरी वाटतं की असं इंटरनेटवरती वगैरे पण असा कुठे केलेलं नाहीये म्हणजे हा नाहीये, एक्झरसाइज. हो, नाही असतं हा, कोणी. तर त्यामुळे खूप ऍक्च्युली छान. ते व्याकरण वीतीमध्ये सुद्धा कसं आहे ना, त्यांनी ते 5 दिलेत, पण हो, ते 5 एका खालोखाल दिलेत. तर हा असा एक्झॅक्टली. हा, साईडला एक व्ह्यू जो खूप छान आहे पॅटर्न हा. पॅटर्न समजण्यासाठी याचा खूप उपयोग आहे असा म्हणून. हम्म. हा, तर मी आपला हे आणि आधी पाठवलं नाही मी, म्हणजे इनफॅक्ट आताच 15-20 मिनिटापूर्वीच आमचं फायनली तयार झालं. तर हे मी शेअर करीन नंतर. आणि हे ऍक्च्युअली यात काही चुका असतील त्या पण बघायच्या आहेत, कारण आम्ही रिव्ह्यू पण केलेलं नाही अजून नीट. कदाचित काही कॉपी पेस्ट किंवा याच्यामध्ये चुका राहिल्या पण असतील. हं? तर तुम्ही बघा आणि मग इनफॅक्ट मला वाटतं मी, तुम्ही पाहिजे तर अपलोड केलं तर तिकडे चेंज करता येतील ना नंतर, हो, जसं आपण पाठ ठीक आहे. टाकतो तसं हा, म्हणजे. चालेल. तिकडे टाकूया का? चालेल, मग तिथे टाकतो ही शीट. हा, तुम्ही सगळ्यांनी बघा. पण पण मला वाटतं हम्म. डायरेक्ट तुम्ही ग्रुपवर चेंज पण नका करू. टाकायचं. आपण हा दोन्हीकडे टाकतो पाहिजे तर. हा, ग्रुप. हा, ग्रुपवरती पण टाकतो. मग तुम्ही काही जर त्याच्यात शंका असतील किंवा दुरुस्त्या असतील तर त्या बघा आणि सांगा जरूर, कारण काहीतरी 100% कुठेतरी गडबड झाली असणार एवढ्या गडबडीतच केल्यामुळे असं. हं? नाही, रेड करून ठेवतो पाहिजे तर, जिथे हा, आम्हाला वाटेल की तरी हे तरी बघू चालेल. मी तर हे तरी करेन. तरी चालेल. मी ग्रुपवरती पण टाकतो, अपलोड करतो. आणि व्हॉट्सअपमध्ये पण काही जणांना, कारण ते तेवढं ते डाउनलोड करणं वगैरे जमणार नाही एखाद्या वेळेस. हा, तर अशा रीतीने चालेल. आपण निदान ते ज्याला ओव्हरव्ह्यू म्हणता येईल, बर्ड्स आय व्ह्यू, तसं आपण घेतलेलं आहे इथं. हा. नाही नाही, हा खूपच छान एक्सरसाइज आहे हा. जरा नीट हा, एक दोनदा केला तर थोडंफार तरी हो. कळेल. आणि इंटरेस्टिंग पण आहे म्हणजे हा म्हणजे आता नाही. म्हणजे याच्यात करताना पण मजा आली आम्हाला, अक्षरशः मला तरी. हो हो, म्हणजे नाही मला पण असं बघताना ते म्हणजे काळाचा हे राईटला आणि याचा सरळ म्हणजे धातू गणाचा सरळ असं एक हे हो, आहे. तेच. तर असं आहे म्हणजे याच्यावरून आता जास्त काही बोलण्यासारखं नाही म्हणजे तुम्ही जसे उघडून जेवढं उदाहरण डीप पण डायविंग, छान दिलंय. हा, ज्याच्यात जेवढे तुम्ही घुसाल तेवढं तुम्हाला त्याचा आनंद पण येईल आणि समजूत पण होईल, वाढेल तशी तुमची, नाही का? हम्म. तर दुसरा एक प्रश्न असा होता की क्रियापदांच्या या धड्यांमध्ये हम्म. म्हणजे वाक्य बनवा असं पण आहे. म्हणजे धातू वापरायचा हा म्हणजे प्रत्येक गणातला आणि प्रत्येक काय वचनातला, हो, आणि त्या प्रत्येकाचं वाक्य बनवायचंय. हो. हा, आणि त्याच्यावर मला वाटतं प्रश्न पण आहेत ना. अच्छा, पेपर्स मी बघितले नाही अजून, पण कदाचित असतीलही. पण मग तेच ना, म्हणजे विद्याभवन किंवा या पॅटर्नचा, ह्या ज्या परीक्षा आपण देतोय त्यांचा जास्त जोर लॉजिक पेक्षा प्रॅक्टिस वरती आहे, म्हणून त्यांनी लिहिलं की वाक्य करा असं. हो हो. हा, तर मला असं थोडस, वाटतं. हा, बोला ना. काय थोडस म्हणजे म्हणजे एक दोन प्रकार जर दाखवले तर पुढे येईल म्हणजे आम्हाला. पुढे मग आपण करू शकू. आपण मग आता ह्या जर तुम्हाला पॅटर्न लक्षात आला ना, तर हं. आपण त्या विशिष्ट क्रियापदांची, त्या गणातल्या क्रियापदांची वाक्य ऍक्च्युअली आपण बनवायला पाहिजे. मग ते आपल्या लक्षात येईल. हो बरोबर. हा, आता हम्म. माझी सुद्धा ना ती चकार वगैरे वगैरे अशी शब्द आहे ना, तर ते सगळे मी हा. हे जुनं मी वाचतो ना, म्हणजे